बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेतोय। गुहागर विजापूर महामार्गावरती 2 रिक्षांमध्ये जोरदार धडक झाली। या धडकेत रिक्षाचालक गंभीररीत्या जखमी झालाय। रिक्षाचालकाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। हिंगोलीमध्ये राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून गावठी दारूचे 700 लिटर रसायन नष्ट करण्यात आले। इथे एका आरोपीच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालाय। दिवाळी सुरू झाली आहे तरी एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही दिवाळीचा बोनस जाहीर झालेला नाही। त्यामुळे राज्यभरातील 88,000 एसटी कर्मचारी नाराज आहेत। बोनस मिळाला नाही तर आंदोलनाचा इशाराही दिला गेलाय। आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे। वसुबारसेनिमित्त गाय आणि वासराचं पूजन करण्यात आलं। यावेळी जळगावातील पांझरा पोळ इथे गोशाळेमध्ये महिलांनी गोपूजन केलं। वसुबारसनिमित्त संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात गाय आणि वासराचं विधिवत पूजन संपन्न झालं। यावेळी महिलांनी आपली परंपरा अबाधित ठेवली। दिवाळीसाठी गावी निघालेल्या नागरिकांचा गर्दीचा फायदा उचलून त्यांचं सामान लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे गर्दी सामान्यांनी स्वतःच्या सामानाची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येतंय। आज वसुबारस आहे। कोल्हापूरमध्ये अनेक नागरिकांनी ग्रामीण भागात गोमातेची विधिवत पूजा केली। यावेळी गायींचा गोठा फुलांनी सजवला गेला। तसंच रंगीबेरंगी रांगोळ्या सुद्धा काढल्या गेल्या। या बातम्यांसोबत आपण आणखी एक ब्रेक घेऊया। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यात केलं शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला ठाण्यातील महायुतीच्या नेत्यांनी हजेरी लावली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आलं। एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या प्रतिमेचं पूजन केलं। अजित पवारांनी बारामतीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला। अजित पवारांसोबत पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होते। बारामतीत रॅली काढत अजित पवारांनी शक्ती प्रदर्शन केलं। प्रचंड गर्दी बघायला मिळाली। अर्ज भरण्यापूर्वी पत्नी सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचं औक्षण केलं। विजयासाठी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या। अजित पवारांना कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेली पाटी भेट दिली। यावेळी स्वतः अजित पवारांनीच मुख्यमंत्री असा उल्लेख असलेली जागा लपवण्याचा प्रयत्न केला। तर मुख्यमंत्री होण्यासाठी मॅजिक फिगर लागते असंही ते म्हणाले। बारामतीतून योगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज भरला। अर्ज दाखल करण्यापूर्वी योगेंद्र पवारांचं कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आलं। बारामतीत अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार सामना रंगणार आहे। माझी पहिलीच निवडणूक असली तरीही शरद पवार साहेब माझ्या पाठीशी आहेत। त्यांच्या आशीर्वादामुळे कॉन्फिडन्स वाटतोय। त्यामुळे बारामतीकर मला निवडून आणतील असा विश्वास योगेंद्र पवारांनी व्यक्त केला। माहीममध्ये कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं। जेसीबीमधून अमित ठाकरेंवर फुलांचा वर्षाव करण्यात आला। अर्ज भरण्यापूर्वी अमित ठाकरेंनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। पत्नीसह अमित ठाकरे सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झाले। वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाईंनी शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी सरदेसाईंच्या रॅलीमध्ये तेजस ठाकरेंनी सहभाग घेतला। ठाण्यामध्ये संजय केळकरांनी रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। रॅलीमध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी झाले। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाणांनी अर्ज दाखल केला। सलग तिसऱ्यांदा पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक। आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या। अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यात शक्ती प्रदर्शन केलं। मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला ठाण्यातील महायुतीच्या नेत्यांनी हजेरी लावली।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आलं. एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या प्रतिमेचं पूजन केलं. अजित पवारांनी बारामतीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अजित पवारांसोबत पार्थ पवार आणि जय पवार देखील उपस्थित होते. बारामतीत रॅली काढून अजित पवारांनी शक्ती प्रदर्शन केलं. रॅलीमध्ये कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. अर्ज भरण्यापूर्वी पत्नी सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचं औक्षण केलं. विजयासाठी अजित पवारांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर एक मोठी बातमी येते. वरणगाव आयुध निर्माणमधून 3 AK-47 सोबतच 2 अन्य रायफल्स चोरीला गेलेल्या होत्या. या दरम्यान रायफल जळगाव शिवारातील भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवरती आढळल्या आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. या घटनेचा तपास अजूनही सुरू आहे. काही दिवसांपूर्वी वरणगाव आयुध निर्माणमधनं 3 AK-47 आणि 2 रायफल्स चोरीला गेलेल्या होत्या. या रायफल जळगाव शिवारातल्या भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवरती आढळल्या आहेत आणि या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. पोलीस पोहोचले घटनास्थळी आणि याचा अधिक तपास सुरू आहे. मात्र या रायफल्स आणि AK-47 कोणी चोरल्या आणि त्या इथे रेल्वे रुळावरती कशा आल्या, त्यामागचा उद्देश काय, या संदर्भात आता पोलीस तपास करतायत. काही दिवसांपूर्वी आयुध निर्माणीमधून 3 AK-47 आणि 2 रायफल्स चोरीला गेल्या होत्या. अजित पवारांना कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेली पार्टी भेट दिली आणि यावेळी स्वतः अजित पवारांनीच मुख्यमंत्री असा उल्लेख असलेली जागा लपवण्याचा प्रयत्न केला. तर मुख्यमंत्री होण्यासाठी मॅजिक फिगर लागते असंही ते म्हणाले. बारामतीमधून योगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज भरला. तर अर्ज दाखल करण्यापूर्वी योगेंद्र पवारांचं कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आलं. बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार असा सामना रंगणार आहे. माझी पहिलीच निवडणूक असली तरी देखील शरद पवार साहेब माझ्या पाठीशी आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळेच कॉन्फिडन्स वाटतोय आणि त्यामुळे बारामतीकर मला निवडून आणतील असा विश्वास योगेंद्र पवारांनी व्यक्त केला. माहीमध्ये कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. JCB मधून अमित ठाकरेंवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. अर्ज भरण्यापूर्वी अमित ठाकरेंनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. पत्नीसोबतच अमित ठाकरे सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झाले. भुसावळमध्ये भाजप उमेदवार संजय सावकार यांनी रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती होती. नितेश राणेंनी कणकवलीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला. यावेळी खासदार नारायण राणे, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर हे देखील रॅलीमध्ये सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीला धक्का बसला. विशाल परब यांनी सावंतवाडीमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. जळगावातून आमदार सुरेश भोळे यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सुरेश भोळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा नारळ फोडला. दादा भुसे यांनी मालेगाव मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी त्यांनी हनुमंताचं दर्शन घेतलं. या शक्ती प्रदर्शनाच्या कार्यक्रमात रामदास कदम, ज्योती वाघमारे देखील सहभागी झाले होते. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी पलूस कडेगाव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. सलग तिसऱ्यांदा विश्वजित कदम विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. बार्शीत आमदार राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणताही गाजावाजा न करता राजेंद्र राऊतांनी उमेदवारी अर्ज भरला. राजेंद्र राऊतांची दिलीप सोपल यांच्यासोबत लढत असणार आहे. जालन्याच्या बदनापूरमध्ये भाजपचे उमेदवार नारायण कुचे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी कुचे यांनी हजारो कार्यकर्त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. पुण्याच्या पर्वती मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी उमेदवारी अर्ज भरला. यापूर्वी माधुरी मिसाळ यांनी सारसबाग मंदिरात गणरायाची आरती केली. लातूर ग्रामीण मतदारसंघातून आमदार धीरज देशमुख यांनी अर्ज भरलाय. उद्या अमित देशमुख आणि धीरज देशमुख शक्ती प्रदर्शन करणार आहेत. ठाकरे गटाकडून सुरेंद्र उर्फ बाळासाहेब माने यांनी
रत्नागिरीच्या प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष कार्यालयापासून प्रांत ऑफिस कार्यालयापर्यंत ढोल ताशांच्या गजरात रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं. गुहागरमध्ये महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत बेंडल यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबागमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा नारळ फोडला तर महायुतीचंच सरकार येईल असा विश्वासही व्यक्त केला. वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाईंनी शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी सरदेसाईंच्या रॅलीमध्ये तेजस ठाकरेंनी सहभाग घेतला. ठाण्यामध्ये संजय केळकरांनी रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. या रॅलीमध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट शक्ती प्रदर्शन करत त्यांनी अर्ज दाखल केला. निवडणुकीत आपलाच विजय होणार असा विश्वास शिरसाटांनी व्यक्त केला. पुण्यातून रवींद्र धंगेकरांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि यावेळी त्यांनी सपत्नीक कसबा गणपतीचं दर्शन घेऊन आरती देखील केली. तर यंदा देखील आम्हीच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं त्यांच्या पत्नीनं औक्षण केलं. त्याआधी वडेट्टीवारांनी निवासस्थानी पूजा केली. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी झाल्यानंतर भाजपचे उमेदवार राहुल ढिकले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी विजयाचा गुलाल आपणच उधळू असा विश्वास राहुल ढिकलेंनी व्यक्त केला. भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांनी अर्ज दाखल करण्याआधी गणरायाचं दर्शन घेतलं. गणपतीचं दर्शन घेत त्यांनी निवडणुकीत विजयासाठी साकडं घातलं. उमेदवारी अर्ज भरण्याआधी शहाजी बापू पाटलांनी मारुतीचं दर्शन घेतलं. तर दीपक आबा हा लहानपणीचा मित्र असल्यामुळे त्याच्याविषयी कधी वाईट बोललो नाही आणि कधी बोलणारही नाही असं वक्तव्य शहाजी बापू पाटलांनी केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. अर्ज दाखल करण्याआधी सावेंनी मोटरसायकल रॅली काढली. पुण्यातल्या शिवाजीनगरमधून भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळेंनी शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. हिंगोलीमध्ये महायुतीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांनी शक्ती प्रदर्शन केलं. दरम्यान अर्ज भरण्यापूर्वी मुटकुळेंनी जलेश्वर मंदिरात दुग्धाभिषेक केला. सोलापूर शहर उत्तरमधनं शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठे यांनी शक्ती प्रदर्शन करत पदयात्रा काढली. त्यावेळी महेश कोठेंनी रॅलीमध्ये हातात तुतारी घेऊन शक्ती प्रदर्शन केलं. तर भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्यावर टीका देखील केली. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून पवार गटातून सलग 6व्यांदा बाळासाहेब पाटील उमेदवार आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील लढाई ही विचारांवरती आधारित असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब पाटलांनी दिली. महाराष्ट्राचा लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरेचे आहेत. काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यासाठी दिल्लीतून परवानगी घ्यावी लागते असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसवर निशाणा साधला. तिकीट नाही मिळालं तर कुणीतरी नाराज होणार. राऊतांनी जागा वाटपाबाबतचा विषय बंद करावा आणि 2-3 जागांचा जो वाद आहे तो उद्यापर्यंत मिटेल असं नाना पटोले म्हणाले. जागा वाटप शेवटच्या दिवसापर्यंत चालत असतं. महाविकास आघाडीमध्ये 2 ते 3 जागांवरून वाद आहेत. उद्यापर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. उत्तम जानकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुप्रिया सुळे त्यांच्या राज्यातील अदृश्य शक्तींच्या विरोधात आमची लढाई आम्ही चांगल्या पद्धतीनं लढू आणि जिंकू असा विश्वास सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकरांनी वंचितच्या उमेदवार ऋतुजा चव्हाणांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भंडारा मतदारसंघात काँग्रेसकडून पूजा ठाकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान ठाकरे गटाकडून नरेंद्र पहाडेंना एबी फॉर्म देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. वाशिमच्या रिसोडमध्ये शिवसेनेकडून भावना गवळींना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान गवळींना उमेदवारी मिळाल्यामुळे भाजप नेते नकुल देशमुख नाराज आहेत. पक्षानं उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढण्याचा इशारा देशमुखांनी दिलाय. चंद्रपूर जिल्ह्यात 2 ठिकाणी काँग्रेस विरोधात ठाकरे गटाच्या नेत्यांनी बंडखोरी केली. बल्लारपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे तर वरोरामधनं मुकेश जीवतोडे आपला अर्ज दाखल करणार आहेत. वाशिमच्या कारंजा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं दिसतंय. शरद पवारांनी या मतदारसंघात इतर पक्षातील उमेदवाराला मतदान केल्यामुळे बंडखोरी झाली. सुनील धाबेकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय.
रत्नागिरीतल्या नागरिकांना बदल हवाय आणि परिवर्तनाची हवा असल्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात माझाच विजय होईल असा विश्वास ठाकरे गटाचे उमेदवार बाळ मानेंनी व्यक्त केला. अमरावतीत पुन्हा राणा विरुद्ध अडसूळ वाद पेटलाय. अडसूळ आणि रवी राणा यांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिल्यामुळे वाद विकोपाला गेलाय. दौंडमधून माजी आमदार रमेश थोरात यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी बंडाचं शस्त्र उगारलंय. यवतमाळमध्ये काँग्रेसचं काम न करण्याची घोषणा बाजोरिया यांनी केली. तर येवला मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती त्यांनी केली. परभणीच्या जिंतूरमध्ये भाजपला धक्का बसलाय. माजी जिल्हा परिषद सदस्यांसोबतच अनेक कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. शेगाव पाथर्डी मतदारसंघात मागील 25 वर्षांपासून कामं झालेली नाहीत. धरण उशाला असतानाही शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही असं म्हणत प्रताप ढाकणेंनी सरकारवर हल्लाबोल केला. हसन मुश्रीफांनी विरोधकांवर टीका केली. आजची रॅली ही विजयाची रॅली आहे आणि विरोधक म्हणजे पाण्यावरचे बुडबुडे आहेत अशी टीका त्यांनी केली. आमच्या सभेत गोंधळ घालण्यासाठी विरोधकांनी पैसे देऊन माणसं पेरली आहेत असा गंभीर आरोप देवदत्त निकम यांनी विरोधकांवर केला. निकम यांच्या सभेत झालेल्या गर्दीचं नियोजन करताना निकम यांनी उपरोधात्मक टीका केली. जितेंद्र आव्हाडांचं कार्य अहवालामध्ये नाव नसल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांसमोरच राडा केला. जितेंद्र आव्हाडांनी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत ही घटना घडली. अजित पवार गटाकडून मोहोळ विधानसभा मतदारसंघातून यशवंत मानेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी उमेश पाटलांवर निशाणा साधला. मराठा आरक्षणाविषयी स्टॅम्पवरती लिहून देणारे 1.5 वर्ष कुठे होते असा खोचक सवाल त्यांनी केला.